नेट प्रॅक्टिसच करायची नाही पण मला मॅच खेळायची, असं होऊच नाही शकत. तुम्ही कितीही भारी असाल. हा अप्रोच द्यायला लागलेलो आहे की आपण नाटकाचा खेळ म्हणतो, त्यातला खेळ हा शब्द सिरियसली घ्या. हा जे आता वागतोय माणूस हे कदाचित टेम्पररी आहे, ज्याला मी इगो म्हणतोय. त्या कंटेंटचं पूर्ण कन्व्हिक्शन त्याला द्यावं, मग ते आपोआपच प्रोडक्शन व्हॅल्यू चांगली दिसते त्याची. छोट्या कंटेंटला लार्जर दॅन लाईफ केलं किंवा मोठ्या कंटेंटला छोटं करून दाखवलं, ते दोन्ही फसतच. मला व्हिज्युअल्सना मी इतकं महत्व देतो. मला बाजीराव मस्तानी, संजय लीला भन्सालीच्या बाजीराव मस्तानी सारखं आयुष्यात काहीतरी करायला आवडेल, आणि ती जी एक छान स्पर्धा आहे की मी तिथे कधी पोहोचणार, ती मला आवडते. ऍप्रिसिएशन मिळतं ना, तेव्हा तुला कन्फर्मेशन पण मिळतं की तू राईट ट्रॅकवर आहेस. ऍक्टर जेव्हा तुम्ही म्हणता तेव्हा तुम्ही स्वतःकडे लक्षच दिलं पाहिजे, आणि ते लक्ष देण्याच्या पद्धती खूप सोप्या आहेत. तू ऍक्टर होता, म्हणजे ऍक्टर आहेस, पण डिरेक्टर मध्येच कसं काय आलं डिरेक्शन करणार? अरे मी ऍक्टिंग सोडून जे केलंय ते सगळं ऍक्सिडेंटलच आहे. म्हणजे मी पुण्यात आल्यानंतर, पुण्यात येईपर्यंत मी ऍक्टरच होतो. मग नंतर मी म्हटलं की फिरोदिया कॅन्सल झालं, पण मला काहीतरी करायचंय म्हणून डान्स ग्रुप जॉईन केला. तर तिथे कळलं मी बरा डान्सर आहे. मग मी मरण असतो म्हणून मला नेक्स्ट इयर एका डिरेक्टरने सांगितलं फिरोदियाचे डान्स बसवशील का? म्हटलं बसून बघतो. तर ते काय सुरुवातीच्या काळात इम्प्रेशनिस्ट वर्क असतं, तर मी कोरिओग्राफर झालो तिकडे. अच्छा. हा, आणि मग मेन कारण काय ठरलं, मी ज्यांच्याबरोबर थिएटर करायचो ते सिनियर माझे पासआउट झाले, पण ते पिन तर मारून गेले होते. आणि मग झालं असं की आता लिहिणार कोण, आता डिरेक्ट कोण करणार. आणि मग मी खूप शोध घेतला कोणी आहे का गाणी का, आणि मग नंतर असं म्हटलं की आपणच अटेम्प्ट करूया. आणि मग मी सेकंड लास्ट इयरला असताना पहिली एकांकिका बसवली 2006 साली. स्वतः लिहून स्वतः बसवली, आणि ती सुद्धा अशीच स्वतःवर डाऊट घेत घेत बसवली. पण नेमकं तेच होतं, जेव्हा ऍप्रिसिएशन मिळतं ना, तेव्हा तुला कन्फर्मेशन पण मिळतं की तू राईट ट्रॅकवर आहेस. सो मला माझ्या पहिल्याच एकांकिकेला खूप जास्त ऍप्रिसिएशन मिळालं. सकाळ करंडक केला होता तेव्हा, कारण तोपर्यंत आम्हाला पुरुषोत्तमला अलाउड नव्हतं. सो सकाळ करंडकचं पहिलंच वर्ष होतं. आमची एकांकिका तेव्हा दुसरी आली. मग मला ऍक्टिंगचं प्राइज मिळालं, डिरेक्शनचं मिळालं, आणि मग फारच. आणि मग ते प्राइज हे फक्त ऍप्रिसिएशन नसतं. लोक तुला येऊन सांगतात की अरे तू व्हिज्युअल्स केलेस ते किती असे आहेत, छान आहेत, हे ते. आणि मग ते सुरूच झालं. मग मी लास्ट इयरला असताना पुढचं एकांकिका बसवली. मग तिथे परत पासआउट झाल्यानंतर तो एक खंड पडला, आणि पुरुषोत्तमला आमचं एकांकिका डिबार झाली होती, तर ते एक सल राहिली होती. मग ती सल वेळेवर झाली का? हा, म्हणजे लाईट मनने आमचा थोडा जास्त वेळ घेतला होता तेव्हा, आणि अगदी काही सेकंद राहिलेले असताना डिबार झाली होती. पण ते राहिलं होतं माझ्या मनात की अरे, मग मी त्या एकांकिकेचं 2 अंकी केलं, आणि ते राज्यनाट्याला माझी पहिली एंट्री होती ती. आणि ती सुद्धा अशीच अनेक अडचणीतनं मी ते नाटक केलं, पण ते पहिलं आलं. मग त्या कॅटेगरीत तू एंटर झालेला असतोस. मग त्या निमित्ताने मग ते सगळंच असंच आहे की ऍक्सिडेंट म्हणजे ते गरज ही शोधाची जे म्हणतात ना, तसंच आहे ते सगळं. माझी संस्था सुद्धा रजिस्टर करावी लागली कारण की राज्यनाट्याला रजिस्टर संस्था लागते. अदरवाईज आय वॉज नॉट इंटरेस्टेड इन संस्था वगैरे काय काय काय. म्हणजे नीड होती तेव्हा. हा, फिजिकल थिएटरचं सुद्धा तसंच आहे. मी आधी एक नाटक बसवलं होतं, त्याचे मी शोज सुरू केले होते, आणि वन ऑफ द व्ह्युअर सेड की अरे याला फिजिकल थिएटर म्हणतात, तुला माहितीये का? अच्छा, तुला माहितीच नव्हतं ते? ती टर्मच आपल्याकडे वापरली जायची नाही. आपल्याकडे डान्स ड्रामा असायचा किंवा कंटेम्पररी डान्स जो ड्रामॅटिक वाटतो. मी केलं ते, मग कोणीतरी म्हणालं मला की अरे ह्याला फिजिकल थिएटर म्हणतात, ही एक मॉडर्न प्रकार आहे. देन आय हॅव स्टार्टेड एक्सप्लोरिंग म्हणजे नक्की काय. सो असंच आहे ते. राईट. थेअरी नंतरच येते कायम. आणि ते एक बरं आहे की थेअरी नंतर येते, कारण आपण लोक नेमकं तिथे गफलत करतात, ते लक्षात ठेवत नाही. ज्यावेळेस तू डिरेक्ट करायचा त्यावेळेस ऍक्टिंगवरचा फोकस हलतो का ऍडव्हान्टेज असतात? डिपेंड आहे कुठल्या नाटकात तू ते करतोयस. म्हणजे तुला मेन रोल पण तू करतोयस, तोही तितका चॅलेंजिंग आहे, आणि डिरेक्ट पण करतोयस, देन डेफिनेटली जरा खूपच तुम्हाला पेशन्स आणि खूप ताकद वाढवावी लागते तुमची. म्हणजे आता अंधाराचं बेट सारखं नाटक आहे, ते अंधाराचं बेट हे दीर्घांक स्वरूपात जेव्हा व्हायचं तेव्हा मी त्याच्यात काम नाही करायचो. ओके. पण तेव्हा मी फक्त डिरेक्ट केलं होतं, आणि मग त्याचा फायदा असा झाला की तोपर्यंत मला माहिती होतं की ते कॅरेक्टर काय मला हवंय,
जेव्हा मग ते 2 अंकी करायची वेळ आली आणि मग मी पण ऍक्ट केलं तेव्हा माझ्यासाठी सोपं होतं ते. पण जर मी सुरुवातीपासूनच मीच ऍक्टर असतो तर डेफिनेटली टफ गेलं असतं मला हे. म्हणजे तू आधी सेट करून ठेवलं हा. ऍक्टर म्हणून, हा. नंतर तू इन झाला. आणि मी तेच म्हणतो ते त्या प्रोजेक्टवर आहे. ते नाटक तसं आर्टिस्टिक प्रेझेंट करायचं होतं मला म्हणून ते चॅलेंजिंग आहे. पण वर्खासारखं नाटक असं आहे जे तुला प्रत्येक टप्प्यावर त्याला स्पून फिडिंग नाहीये. आणि मग मी मगाशी म्हणाल तो मुद्दा की तिथे एक्सपेक्टेड असतं की तुम्ही ऍक्टर म्हणवताय ना स्वतःला, मग करा आता, सगळं नाही सांगणार. स्पून फिडिंगची गरज असते ऍक्टरला काय? डिपेंड्स ऍक्टरवर डिपेंड येते. ऍक्टरवर डिपेंड्स. आणि मला असं वाटतं की आजच्या काळात ऍक्टर असा असावा की तू चुका पण अशा कर की ज्याच्यातनं त्या सोडवताना शिकायला मिळेल. आवाज येत नाहीये हे आता नको, मग हा काळच गेला. म्हणजे हे इतिहास जमा झालं की एखाद्या स्वतःला ऍक्टर म्हणवणाऱ्या माणसाचा आपल्याला आवाज ऐकायला येत नाही किंवा एनर्जी नाहीये किंवा त्याचा चेहरा त्याचे डोळे बोलतच नाहीयेत. हे इतिहास जमा झालं रे. म्हणजे मी आता ऍक्टर्सना असं विचारतो की उद्या तुम्ही प्रेक्षकांच्यात बसलाय तर तुम्ही बोलताच ना की अरे काय बोलतोय, ऐकायलाच जात नाहीये, ह्या जरा डल वाटतंय ना, अरे ह्याने पाडला बसीन, हे तुम्ही कुठल्या बेसिसवर बोलता? आपण जज करत असतो. हे एवढं तर कळतंय, मग ते तुम्ही नका करू. सिम्पल. राईट. खूप बेसिक आहे हे. ह्याच्यासाठी कशाचीच गरज नाहीये, कुठल्याच कॉलेजची नाही आणि कशाचीच नाही. तुम्ही मग जेव्हा तुम्ही म्हणता तुम्ही ऍक्टर आहात हे बेसिक क्लिअरच पाहिजे. म्हणजे तुम्ही हे आणूच नका आत्ता, तालमीमध्येच आणू नका. लो आवाज, लो एनर्जी, आणि मग मोबाईलच मी वापरतोय आणि मग मध्येच 4 कॉल आहेत माझे, ब्रेक झाला की पहिला मोबाईल घ्यावा असं वाटतोय, तालीम करताना खिशात मोबाईल आहे. हे सगळं हे म्हणजे असं आहे की अरे ती ऍक्टरच नव्हेत मुळात. निदान नाटकाच्या बाबतीत तरी. हा काय आहे ना, हे काय आहे सगळं, हे कसं सांगावं लागतं तर वेळेवर न येणं, न कळवणं, हे ऍक्टर नव्हेत. त्यांनी करूच नाही, ऑलरेडी गर्दी झाली. गर्दी कमी करावी. गर्दी कमी करावी. म्हणजे नवीन चुका करा की कळतंय तुम्ही एफर्ट्स घेताय आणि तरी ते सापडत नाहीये. तुम्ही 4 ऑप्शन्स दिलेत, ते मला 4चे 4 आवडलेत आणि तरी तुम्ही म्हणताय की अरे मला 5वं काहीतरी सापडतंय. हे पाहिजे. इथे अभ्यास आला, इथे ऑब्झर्वेशन आलं, इथे सायकोलॉजी आली, इथे मेंदू उघडून बघणं आलं. आवाज काय माहिती रे लागतच नाही, शी हे निघा. पण आता जे ऍक्टर जे आहेत म्हणजे आजूबाजूला जे ऍक्टर आहेत ते बेसिक गोष्टीमध्येच अडकलेले आहेत का? जसं तू बोलला आवाज आहे किंवा काही ऍक्टर फक्त आता जिम्स करतात, बॉडीज करतात. ते मला 2 प्रकारचं ट्रेनिंग असतं, इंटरनल आणि एक्सटर्नल. इंटरनल मध्ये मी कायम असं मजेत म्हणतो की माझी बॉडी अशी हलक नाही झाली कारण मी मेंदूला कट्स पाडण्यात बरेच वर्ष घालवले, असं मी मजेत म्हणतो. किती पडलेत माहित नाही. तर इंटरनल आणि एक्सटर्नल एफर्ट्स असतात. आता ते काय होतं की आवाजाचं एकतर माझे ऑब्झर्वेशन्स असे, तू पहाटे 2 वाजेपर्यंत कुठल्या तरी OTT प्लॅटफॉर्मचा अभ्यास करत असशील. टाईट क्लोज लागलेले असतात, रेड आणि ग्रीन लाईट पडलेले असतात आणि एका अत्यंत बेस मधल्या आवाजात कोणीतरी काहीतरी बोलत असतं, फारसे ओठ हे उघडले जात नसतात आणि आपल्याला ते हेडफोन लावून ऐकायला जातं. आणि हे इम्प्रेशन तू सिरीजच्या सिरीज मागे बघतोयस आणि असे तू वर्षभर आलेल्या 10 सिरीज बघितल्यात, त्या 10 प्रत्येकाचे 6-6 एपिसोड बघितलेले आहेत, पण तू मागच्या वर्षभरात एकही नाटक नाही बघितलंयस किंवा एखादंच बघितलंयस, तर तुझा ब्रेन रिसीव्ह काय करतोय? परफॉर्मन्स म्हणजे हा स्क्रीन ऍक्टिंग बोलाच. हा. आणि मग मला जेव्हा पण मला नाटक तर करायला आवडतं, मग मी नाटक जेव्हा करायला उतरतो ना तेव्हा मला माझी हायेस्ट एनर्जी स्क्रीन बघून सेट झालेली असते. कारण माझा एनर्जीचं गिव्ह अँड टेक थिएटर मध्ये ऑडियन्स म्हणून झालेलंच नाहीये. आणि दॅट इज द रिझन आत्ताचे क्रिएशन्स हे खूप अंडर इम्प्रेशन आहेत स्क्रीन सारखे. तर हे चुकीचं आहे का? तर हे चुकीचं नाहीये. मला फरक कळला पाहिजे. तू 6 वेबसिरीज बघतोयस ना, मग 6 नाटकं पण बघ. बॅलन्स तरी मीडियम मधला फरक कळला पाहिजे. मग तुझा सेन्स ओपन होईल की अरे मी आता प्रोजेक्शन देतोय हे थिएटरचं प्रोजेक्शनच नाहीये.
आणि मग ते जर नाहीये तर त्याच्याकडे एखाद्या स्पोर्ट्स सारखं बघायला शिकलं पाहिजे. नेट प्रॅक्टिसच करायची नाही पण मला मॅच खेळायची असं होऊच नाही शकत. असं होऊच नाही शकत. तुम्ही कितीही भारी असाल, उद्या मॅच आहे आणि तू कालपर्यंत प्रॅक्टिस करत होता समजा आणि तू आज प्रॅक्टिस नाही केलीस तरी तुझा उद्याचा परफॉर्मन्स गडबडू शकतो. इतकी आपली बॉडी बेभरवशी काम करत असते. आपण त्याला म्हणतो ना ऑक्युपाईड आणि अब्यूज असतो आपण. इतक्या गोष्टींचं इंटेक चाललेलं असतं, तुला चेकच करावं लागतं ते सतत. सो इट्स व्हेरी सिम्पल. म्हणजे मी तर कायम आता हा अप्रोच द्यायला लागलेलो आहे की आपण नाटकाचा खेळ म्हणतो, त्यातला खेळ हा शब्द सिरियसली घ्या. त्याला जितकं सिरियसली घेता येईल. आज तुला कळलं की अरे माझा आवाजच फुटत नाही, ओके देन काय आता करायचं काय सांगा. राईट. 1 महिना झाला, 2 महिने झाले, 3 महिने झाले, 3 वर्ष झाले, नाही रे माझा डिक्शन आणि आवाजाचा प्रॉब्लेमच आहे. अरे ते एक्सेप्ट कसं करतो तू? काम केलं पाहिजे. व्हेरी सिम्पल. नाही रे माझं पोट सुटलंय, आता काय फार काय होईल. अरे काय मग ऍटलिस्ट रडत तरी फिरू नको. माझं म्हणणं ते मग संन्यास घेऊन टाक. राईट. तू रडत पण येणार, अरे नाही रे काम करायचंय पण पोट होतच नाही कमी, आवाजच फुटत नाही. अरे असं कसं असेल? इट्स व्हेरी सिम्पल. खरं तर हे खूप सिम्पल आहे, लोक अवघड करतात. किंवा मी बऱ्याचदा असं सांगतो, हेल्मेट वापरणार नाही, ऊन वारा थंडी पाऊस असंच उघड्या याने 2-2 तास ड्रायव्हिंग करणार, स्किन खराब झालेली असते, डोळे लाल भडक दिसत असतात, केस विस्कटलेले असतात, तसंच आपलं हुंडा राहायचं, तशाच अवतारात ऑडिशन द्यायला जायचं आणि मग तिथे गेल्यानंतर नाही स्क्रीनवर फ्रेश नाही दिसत आहे आणि अरे नाही यार ते वेगळ्याच लोकांना घेतात आपल्याला घेत नाहीत, अशी काहीतरी एक वेगळीच कंप्लेंट घेऊन बाहेर यायचं. अरे तू स्वतःची काळजीच नाही घेतेस भावा. किती बेसिक आहे, याला काय पैसे लागतात? काहीच पैसे नाही लागत. तुला कोणी म्हणत नाहीये की तू याची स्किनची ट्रीटमेंट घ्यायला जा, आहे ते नीट ठेव ना. नाही पण आम्हाला आमच्या स्ट्रगल स्टोरीज सांगायचं असतं. तसंच होणार ना मग. सो हे इतकं बेसिक आहे रे. ऍक्टर जेव्हा तुम्ही म्हणता तेव्हा तुम्ही स्वतःकडे लक्षच दिलं पाहिजे आणि ते लक्ष देण्याच्या पद्धती खूप सोप्या आहेत, खूप सोप्या आहेत. राईट. ऍक्टर म्हणून खूप आपलं कॉन्सन्ट्रेशन डायव्हर्ट होतं. तर मी ऑन स्टेज जेव्हा तो काम करतो तेव्हा कॉन्सन्ट्रेशन जातं, त्यावेळेस तू कसं परत आणतो ते? असं एकतर झालेलं नाहीये माझ्या बरोबर. ऍक्टर म्हणून माझं कॉन्सन्ट्रेशन ऍक्टर सोबत तू बघितलं असेल. हा खूप सिम्पल परत त्याच्या मागे आहे. आपण जे म्हणतो ना की जे चांगलं मुरतं ते जास्त चांगलं असतं. सो ते मुरायलाच जर वेळ दिला नसेल तर हे सगळं घडणार. व्हेरी सिम्पल. बरोबर. मग त्याच्यात सगळंच आतापर्यंत मी बोललेलो सगळंच आलं. म्हणजे तू जर समजा 1 महिना एखाद्या नाटकाची तालीम चालली आहे आणि तोच 1 महिना, त्या 1 महिन्यात तुला 2 लग्न अटेंड करायचे असतात, 1 बारसं असतं, 1-2 बड्डे असतात, मग ते रात्री 12लाच जाऊन सेलिब्रेट करायचे असतात. ऑलरेडी तू काहीतरी जॉब बीब करतच असतोस, इन्कमसाठी तुला काहीतरी करावंच लागतं. मग तुला एक वेब सिरीज पण संपवायची असते कारण की त्या चर्चेला मग तू मागे पडतोस. अरे काय तू अजून हे नाही बघितलं, काय तू ही सगळं करून मला एक नाटक पण करायचं असतं, तर तुझी ऍक्टिंग नाहीच होणार चांगली. राईट. सब नाही होऊ शकता. मी कायम सगळ्यांना सांगतो, इफ यू आर डुईंग समथिंग न्यू देन ते कशाने तरी रिप्लेस करा. तू नाटकाच्या तालमीवरनं घरी जातोयस ना, त्या नाटकाच्या तालमीच्या विचारातच झोप किंवा झोप उडाली असेल तरी ती त्या कारणासाठी उडू देत. सरेंडर नाही कमी वाटतं. सरेंडर हा फारच पुढचा शब्द राहिला. म्हणजे सरेंडर त्याच्या पुढे सुरू होतं. मी खूप अलीकडे आहे. 3 तास तालीम करून गेल्यानंतर दमला असशील तर झोप, नाहीतर नाटकाचाच विचार कर, नाटकाचंच वर्किंग कर, कारण ते कितीही गेलं तरी पुरणारच नाहीये. मग एक प्रयोग झाल्यावर तुला अजून 4 शोध लागू देत, मग दुसरं कर. मी कायम असं म्हणतो, एक चांगलं नाटक चांगल्या डिरेक्टर बरोबर चांगल्या पद्धतीने करणं हे ऍक्टिंग शिकण्यासाठी इनफ ठरू शकतं. ऍटलीस्ट सुरुवात म्हणते. सगळं जमलं असं नाही, पण ऍक्टिंग करणं म्हणजे काय हे रिअलायझेशन होण्यासाठी एक चांगला प्रोजेक्ट चांगल्या पद्धतीने चांगल्या डिरेक्टर बरोबर इनफ असतो. पण हल्ली खूप जणांबरोबर तेच घडत नाहीये. म्हणजे सगळीकडेच थोडं
किंवा डिपेंडन्सी आहे का? जसं तू जेव्हा स्टार्ट केलं मला जाणवतं की तू डिपेंडेंट नव्हताच, म्हणजे कुठल्या स्कूलवर डिपेंडेंट नाही. तू स्वतःचा अभ्यास स्वतः केला, स्वतःला ऑब्झर्व केलं काय होतंय, कशावर काम केलं पाहिजे. तर ही डिपेंडन्सी तुला मुलांमध्ये जाणवते का? सी डिपेंडन्सी असावी, पण सेल्फ रिस्पॉन्सिबिलिटी जात नाही. मला ती रिस्पॉन्सिबिलिटी वाटते. म्हणजे इट इज ॲज सिम्पल ॲज मला किती लांब जायचंय त्याच्यावर मी ठरवतो गाडीत पेट्रोल किती टाकायचं, किंवा मला किती लांब जायचंय ह्याच्यावर मी ठरवतो कुठली गाडी घेऊन जायची. बरोबर. हेच लॉजिक आहे. मी जेव्हा ऍक्टर म्हणून मला वेगळं काहीतरी करायचंय किंवा मला हा प्रोजेक्ट करायचा म्हणतो, तेव्हा मी चेक केलं पाहिजे माझी गाडीचं सर्व्हिसिंग काय किती झालेलं आहे, गाडीत पेट्रोल किती आहे, त्याचं सीसी कपॅसिटी किती आहे, राईट. आणि किती लांबपर्यंत ती जाणार आहे. मला जर लक्षात येत आहे की अरे नाही यातल्या बऱ्याचशा गोष्टी नाही आहेत, देन यू हॅव टू डू इट सिम्पल. मग हे काय करतात, कमी पेट्रोलमध्ये निघतात आणि मधनं ढकलायला लागतात. मग ती डिपेंडन्सीला काही अर्थ नसतो, जरा ढकलायला मदत करणं. त्या डिपेंडन्सीला काही अर्थ नाहीये. तूच पेट्रोल टाकलं नव्हतं आधी. हा, तू सुरुवातीला विचार ना. सो रिस्पॉन्सिबिलिटी हा खूप मोठा फॅक्टर आहे. म्हणजे मी कायम हे सांगतो की म्हणजे मला बरेच जण मला मधल्या काळात म्हणायचे अरे कशाला ते नाटकं करतो, सोडून दे ना. मी असं म्हणायचो की अरे माझ्या ग्रुपमध्ये 10 जण आहेत, त्यातले 5 जण सोडून गेले, उरलेले 5 जण त्या नाटकासाठी मरमर मरतायत. दिस इज माय रिस्पॉन्सिबिलिटी की मला जमतंय तोपर्यंत त्या 5 जणांसाठी मी ते नाटक टिकून ठेवणार. त्यांनी काहीच नाही ना केलंय. आणि ते जे सोडून गेलेले 5 जण आहेत त्यांना रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून जाणीव असती तर ते गेलेच नसते. सो हे सगळं त्याच्यावर येतं. म्हणजे कोणाची खास भागवण्यासाठी कोणीही नाटक करू नये. आणि ती खास म्हणजे सांगण्यापुरती, अदरवाईज त्याच्या जोडीने येणारे खूप गोष्टी आहेत, त्याच्याकडे लक्ष असावं. तुला जाणवलं का काही इगो आल्यात लोकांच्या मध्ये, किंवा? मला माझ्या प्रोजेक्ट मध्ये नाही जाणवलं, पण मला इतर लोकांबरोबर काम करताना कधी कधी जाणवत असतं थोडंफार. आणि मला हेही कळत असतं की समोरच्याला वाटतं आता मी इगो दाखवतो. मला हेही कळतं. आणि मग त्याच्यामुळे मला असं वाटतं की अरे कदाचित आपल्यालाही सेम वाटतंय, हा जे आता वागतोय माणूस हे कदाचित टेम्पररी आहे, ज्याला मी इगो म्हणतोय. आणि मग ती शिकवण फार महत्वाची आहे. तुम्ही काही काळासाठी समजा एखाद्या माणसाबरोबर असाल आणि त्याच्यात तुम्हाला तो ऍटिट्यूड वाला वाटला, इगोइस्टिक वाटला, की घेऊन रिक्षा फिरू नका. हा सगळ्यात मोठा ड्रॉबॅक आहे आपल्या फील्डमध्ये. किंवा त्याची इमेज खराब करू नका. इमेज तर फार लांबचं आहे रे, ती इमेज सोड. मी म्हणतो काय होतं त्याने इटसेल्फ तीच 2 माणसं एकमेकांबरोबर कम्फर्टेबल नसतात. नेक्स्ट टाइम यू नेव्हर नो समोरचा कशातनं सफर करतो. यू नेव्हर नो तो आत्ता त्याला काय टेन्शन आहे. प्रोफेशनली कसं वागणं हे प्रत्येकाला हळूहळू जमत असतं. बट इफ बोथ द पर्सन्स आर जेन्युइन, टॅलेंटेड, क्रिएटिव्ह आहेत, तर केवळ ह्या टेम्पररी रिडिंग्सवर जाऊ नका. ते फार मॅटर करतं. म्हणजे इव्हन माझ्या ग्रुपमध्ये सुद्धा, माझ्याबरोबर काम करणाऱ्या लोकांचं सुद्धा, माझ्याबरोबर अशीच मंडळी टिकलेली आहे जी तालमीनंतरही किंवा तालमीच्या आधी सुद्धा माझ्याबरोबर गप्पा मारायला असतात. जे फक्त तालमीपुरते असतात ना ते कम्फर्टेबलच नसतात बऱ्याच. आणि असं बऱ्याच जणांचं आहे, कारण त्यांना माहितीच नाहीये नाटक सोडून हा माणूस कसा असतो. ज्यांना माहिती आहे की रे हा मजा मस्ती एकदम नॉर्मल आहे, तो त्याची जी चिडचिड आहे ती नाटकासाठी आहे, नाटकापुरती आहे किंवा त्या प्रोजेक्ट पुरती आहे. आणि मग मला असं लक्षात आलं की असं होणार की मी एकटा नाही, हे प्रत्येकालाच ऍप्लिकेबल आहे. सो टेम्पररी सिच्युएशनल रिडिंग्स वर माणसाला जज नाही करायचं. राईट. येस. तुझ्या नाटकाची प्रोसेस असते तेव्हा ती कशी असते? तुझ्या हातात स्क्रिप्ट आल्यावर कशी तू वर्क करतो? युजली मी वेगळ्या लेखकांच्या स्क्रिप्ट फार केल्या नाहीयेत. मी स्वतः माझ्यासाठीच लिहायचो. पण मी जेवढ्या काही केल्यात मला मी अशाच स्क्रिप्ट करायला घेतो ज्याच्यात मला काहीतरी व्हिज्युअल प्रेझेन्स त्याचा ड्रॅमॅटिक वाटतो. अच्छा. असं काहीतरी नरेटिव्ह स्क्रिप्ट मला नाही करावंसं वाटत. जास्त शाब्दिक असं नाही, शाब्दिकही असू शकतात. म्हणजे आता मी संजय पवारांचं गाईच्या सापानं नाटक केलं होतं, तेव्हाच आपण भेटलो होतो पहिल्यांदा. पण
ते करत असताना मला ते जसं ऍक्च्युअल एक्सपेक्टेड आहे तसं दिसतच नव्हतं. मला त्याची एक वेगळी पॉसिबिलिटी दिसत होती जी व्हिज्युअली खूप इंटरेस्टिंग होती. व्हिज्युअली म्हणजे डेकोरेशन नाही, केवळ एस्थेटिकचा स्कोप नाही, ते बघत असताना एक्सपिरियन्सिंग जे ऑडियन्सला मला द्यायचंय. सो पहिला टप्पा तो असतो. मी वाचायला लागल्यानंतर मला मला ते ती स्पेस, मग ती नाटकासाठी असेल किंवा आणि कशासाठी असेल, मला ती स्पेस टेम्प्ट करत असेल तर मी ते करायला लागतो. जर ते त्याच्यात जात नसेल तर मग ते मी नाही करत. किंवा मग कधी कधी तुला मोल्ड करावं लागतं. म्हणजे जसं परवानाची ट्रायोलॉजी मी जी केली, तर परवानाचं पहिलं पुस्तकावर मी परवाना नाटक केलं ते मला स्टेजवरच दिसलं होतं, पण दुसरा पार्ट मला स्टेजवर नव्हता दिसत, पण मला तो करायचा तर होता स्टेजवर. आपल्याला मोल्ड केलं तो. मग मी तो आणला मला हवा तसा, मग त्याच्यात वेगवेगळे फॉर्म वापर. राईट राईट राईट. सो डिपेंड्स आहे ते. पण एक कॉमन सांगायचं तर ते असं आहे की त्याच्यात प्रोडक्शन व्हॅल्यू म्हणून मला पूर्ण स्कोप दिसतो तेव्हा मी ते करतो. नाटकाच्या प्रयोगांना ऑडियन्स कशी येते किंवा आहे का आत्ताच्या काळात? आहे, खूप चांगला ऑडियन्स आहे. फक्त असं आहे की मी जे एक इन जनरल ऑब्झर्व करतोय की माझ्या बाबतीत मी मध्ये खूप मोठा गॅप गेल्यामुळे माझा जो ऑडियन्स होता ती चेन ब्रेक झाली. अच्छा. जे आहे ते आहे, त्याच्यामुळे माझ्या नाटकांना आत्ता म्हणावा तेवढा ऑडियन्स येत नाही जो 2016-17 पर्यंत रेग्युलरली यायचा. तर दॅट इज ओके, म्हणजे हे होतं. सो आता जे कन्सिस्टंटली करतायत त्यांना खूप चांगला रिस्पॉन्स आहे. म्हणजे आपण बॉक्सच्या इथे गेलो तर शनिवार रविवार सुंदर गर्दी असते, मस्त भरपूर लोक आलेली असतात. सो मधल्या काळात जे खूपच भपका आला होता की प्रायोगिककडे पाठ फिरवली आणि त्या मी तेव्हाही एकदा एका इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं होतं, न्यूज पेपरसाठी होता तो इंटरव्ह्यू, की असं काही प्रायोगिक नाटक मरत वगैरे नाही, फक्त ते प्रायोगिक म्हटल्यानंतर जे एक्सपेक्टेड आहे तिथेच टिकून राहायला पाहिजे. प्रयोग झाला पाहिजे. हा, ते प्रयोगशील क्षम पाहिजे ते त्याच्यात. आणि ते तसं होतंय, इंटरेस्टिंग होतंय. त्यामुळे ऑडियन्सला घेऊन म्हणशील तर तो तसाच आहे एवढे. आणि पुण्यासारख्या ठिकाणी तर एवढे ऑप्शन्स आहेत रे एंटरटेनमेंटचे. सो यू कॅनॉट से की मला तर उद्या वाटतं की तुझ्या नाटकाला 50च लोक आली, 40च लोक आली म्हणून वाईट वाटून घेणार काहीच नाही. म्हणजे तू सगळे एफर्ट्स घेतलेले असतात. हा चल, फायनान्शियली तुला लॉस होतो, पण त्याच्यात वाईट वाटण्यासारखं काहीच नसतं. मग तिथे चेक एवढंच करायचं असतं की तुझ्या नाटकाची क्वालिटी, पब्लिसिटी किंवा ते सर्कल जे काही आहे ते व्यवस्थित आहे ना. सो ते व्हेरी होणार आहे आणि लोक कन्फ्युजच होणार आहे, ते लक्षात घ्यायचं. म्हणजे इव्हन व्यावसायिक नाटक बघायला जाणारा सुद्धा जो माणूस असतो, तो जेव्हा पेपर उघडतो शुक्रवारी, त्याला एक 10, 15, 20 जाहिराती दिसतात रे, नाटकांच्या सुद्धा आणि फिल्मच्या सुद्धा. आता त्याचं बजेट ठरलेलं असतं. मी एक महिन्यात एकच गोष्ट बघणार आणि मी त्यासाठी 500 रुपये 400 रुपये काढलेले आहेत. तर कदाचित तो प्रेक्षक सेम, आपण म्हणूया प्रायोगिकचा प्रेक्षक वेगळा असतो, तरी त्याचंही एक बजेट ठरलेलं. त्यामुळे तो त्या सर्कलमधनं जाऊन तुझ्या नाटकापर्यंत कधी येईल तेव्हा तुझं नाटक चालू पाहिजे. नाहीतर होतं असं की रे आम्ही इथे येणार होतो पण तूच बंद. सो तो एक सर्कल आहे, ते कन्सिस्टन्सी आहे, त्या सगळ्याचा बेस आहे. यू शुड कीप डुईंग. मग ते सातत्य कसं ठेवतो तू, किंवा काही त्यासाठी प्लॅन करतो? थिएटरच्या बाबतीत आत्ता सातत्य माझं नाही आहे, कारण की जरा त्या फिल्मची रिस्पॉन्सिबिलिटी खूप जास्त आहे. त्याच्यामुळे मला सगळं म्हणजे ते प्रायोरिटी लिस्टवरच आत्ता मला नाही ठेवता येत आहे. पण जेव्हा कधी मी करतो किंवा केलंय तेव्हा मी हे चेक करतो की पुढचा किती काळ माझ्या प्रायोरिटी लिस्टवर हे नाटक असणार आहे. मग नंतर शोज करत राहता येतात, जसं आम्ही आता परत वर्खाचे प्रयोग करू. पण जेव्हा नाटक बसवणं किंवा नाटकाचे शोज करणं हे तुझ्या प्रायोरिटी लिस्टवर नसेल, तुला माहिती आहे की मध्ये 100 गोष्टी येणार आहेत, तेव्हा ते नाही करायचं. मग तू 100 गोष्टींमध्ये अजून एक घुसवलेली असतेस आणि तसं होतच नाही ते. आणि दॅट इज द रिझन मी वर्षातले 3 महिने आता ते काढायचे ठरवलेत, की जेव्हा मला क्लिअर कट माहिती असेल, आय एम शुअर अबाउट दिस की हे प्रोडक्ट, मी हे प्रोडक्ट बसून त्याचे शोज पहिले 3-5 करून ते एक स्मूथ लेवलला आणेल. राईट राईट राईट. सो मग तिथे जरा तुझा एक्सपिरियन्स मागे वळून बघावं लागतं तुम्हाला, की काय कारणांमुळे काय होईल. तू अंधाराचं बेट आणि वर्ख हे जे नाटक आहे ते खूप वर्ष गॅप मध्ये किंवा खूप वर्षांनी तू करतो. तर खूप वर्षांनी जेव्हा तो गॅप पडतो तेव्हा ऍक्टर म्हणून
कॅरेक्टरकडे बघण्याची प्रोसेस कशी बदलते? वर्ख नाहीये या प्रकारात. वर्ख तर म्हणजे मी मी त्यात आता काम पण वेगळं करतोय आणि ते नवीनच आहे. म्हणजे वर्ख याच्यात कन्सिडर नाही करायचं. अंधाराचा बेट आपण कन्सिडर करू शकतो. तर अंधाराच्या बेटच्या बाबतीत म्हणशील तर ते म्हणजे समजा आता 12 वर्ष झाली असतील तर त्यातले पहिले 6 वर्ष ते इतकं पीकला जाऊन शोधलं होतं. तर उलटच होतं की तुम्ही पुढे जाता तेव्हा कधी कधी जरा बोथट झालेलं असतं ते. सो आम्ही आता जेव्हा अंधाराचं बेट करतो तेव्हा मोस्ट ऑफ द टाइम नवीन काही शोधायला जात नाही. जे सापडलं होतं ते हरवलंय त्याच्याकडे लक्ष ठेवूया असेच जास्त असतो. कारण की त्यातल्या अनेकशा गोष्टी असतात ज्या मॅच्युरिटी वाईज प्रत्येकालाच छान कळलेल्या आहेत आता. पण नाटकाच्या बाबतीत असं आहे की बघ ऍक्टिंगच्या बाबतीत मला असं आहे की ओव्हर अंडरस्टँडिंग. म्हणजे एक उदाहरण मी कायम देतो की ज्याचं पाठांतर चांगलं आहे त्याचं अक्षर जर चांगलं नसेल तर त्याला मार्क कमीच मिळणार. सो सिमिलरली अक्षर चांगलं येतंय ना आत्ता, तू पाठ जे केलंयस ते उतरतंय ना सगळ्याच्या सगळं व्यवस्थित प्रेझेंटेबल, याच्याकडे लक्ष असतं. आता जेव्हा अनेक वर्ष आपण नाटक करतो तेव्हा हेच करावं लागतं. मला माहितीये सगळं, पण आत्ता ते पेपर नीट सोडवलाच जात नाहीये कारण तुझं अक्षर नीट नाहीये, तू स्लो लिहितोयस किंवा तुझं प्रेझेंटेशन चांगलं नाहीये. राईट. सो तिथे आम्ही जास्त लक्ष देतो. राईट. मग तू जेव्हा तुला गॅप मिळतो किंवा आता तू फिल्म करतोच आहे, मग आता ऍक्टर म्हणून स्वतः काम काय चाललं तुझं? ऍक्टर म्हणून मी रिसेंटली काम आता चालू केलंय. म्हणजे मला आय नीड बॅडली ऍक्टर म्हणून काहीतरी करायचंय कारण की पहिलं प्रेम आहे ते आणि डिरेक्शन मला इक्वली आवडतं. पण अजूनही स्क्रीन एज बऱ्यापैकी म्हणजे काका मामा असे रोल मिळायच्या अलीकडे आहे. एकदा तुम्ही तिकडे गेलात की काही स्कोपच नसतो. म्हणजे आत्ता फार फार मोठा दादा वगैरे इथपर्यंत विच इज ओके. अगदी हिरो नाही मिळाला तरी चुकून मिळालं तर चांगलंच आहे. पण तोपर्यंत स्वतःकडे आत्ता लक्ष देतोय आणि मी आता पुढच्या काही दिवसात परत छान. आणि तिथेही मी ते एक्सेप्ट केलंय की अरे 2 वर्ष ऍक्टर म्हणून काही समोर आलेलंच नाही. त्याच्या आधी मी सिरियलमध्ये होतो तेव्हा लोकांना माहिती होतं, 4 लोकांना. ठिपक्यांची रांगोळीमध्ये होतो तेव्हा, किंवा माझं परफेक्ट मर्डर नाटकही चालू होतं तेव्हाही काही जणांना माहिती होतो. खूप फेमस वगैरे असं काही नाही, माहिती होतो. 2 वर्षात गॅप पडली आहे. सो मी आता ओव्हरऑलच स्वतःला जागेवर आणतोय जरासं. रिसेंटली जरा काम सुरू केलंय स्वतःवर आणि सध्या कसा दिसतो याचं ते फोटोशूट करावा लागतो ना. हा माझं ते करेन काहीतरी तसलं. म्हणजे आता प्रॉपर प्लॅनिंग, Proper plan. मध्ये जायचंय मला. करायचं कधी कधी गर्दी बरोबर जाऊन बघायचं. जेव्हा तू म्हणतो कमर्शियल तेव्हा त्यावेळेस कमर्शियल काही गोष्टी हा त्यात कमर्शियल डिझाईन आहे. म्हणजे जसं गाणी येतात गाणी आहे किंवा काही फेमस चेहरे असं. हा एखादा फेमस चेहरा असू शकतो. हा पण तरीही ते रिअलिस्टिकच आहे, तरी ते कंटेम्पररीच आहे आणि सध्या तशाच पद्धतीची गरज आहे असं मला वाटतं. आणि मला ते माझं असं मत आहे की त्या कंटेंटचं पूर्ण कन्व्हिक्शन त्याला द्यावं. मग ते आपोआपच प्रोडक्शन व्हॅल्यू चांगली दिसते त्याची. छोट्या कंटेंटला लार्जर दॅन लाईफ केलं किंवा मोठ्या कंटेंटला छोटं करून दाखवलं, ते दोन्ही फसतच. सो मी जेव्हा म्हणतो कमर्शियल तेव्हा थिएटरला गेल्यानंतर त्याचा एक्सपिरियन्स जेवढा मिळायला पाहिजे तेवढा तो मिळेल अशी माझा प्रयत्न असेल. कॉम्पिटिशन, आता तो कॉम्पिटिशनच्याच भागामध्ये आलाय. कॉम्पिटिशन जाणवते का? एक फेस्टिवलची कॉम्पिटिशन हा एक भाग आहे, पण इथे जे थिएटरमध्ये ज्यांच्या फिल्म येतात त्यांची पण एक कॉम्पिटिशन चालू असतं एकमेकांमध्ये. तुला तो फील येतोय का? मला ना हेल्दी कॉम्पिटिशन आवडते. जे चांगली फिल्म बनवतात, ज्यांच्या फिल्म बघितल्यानंतर वाव असं वाटतं आणि भारी आहे. कमर्शियल करायचं तर असं पण काहीतरी करायला हरकत नाही. मला ती आवडते. म्हणजे त्याचं पिअर प्रेशर मला आवडतं. पण मला प्रचंड राग आहे नको त्या लोकांबरोबर कॉम्पिटिशन लागते तेव्हा. आणि सेम माझं मत मी मगाशी सांगितलं तसं ऍक्टर विषयी पण आहे की तुझं तिथे 10 फिल्म एकाच थिएटरला लागणार आहेत आणि त्यातल्या 2 फिल्म इतक्या कालबाह्य, इतक्या सेन्सलेस आणि कुठल्याच वेने त्यांचं काहीच होणार नसतं खरं तर. तिथे मला कॉम्पिटिशन वाटते. म्हणजे मला असं वाटतं की ह्यांनी कुठनं पैसा आणला आणि काय आहे समोर चाललंय ते. म्हणजे मुळात ही फिल्म आहे का आणि का करतोय आपण. आणि मग
ती कॉम्पिटिशन मला रागात नाही येते. म्हणजे व्यक्ती स्वातंत्र्य आहे, प्रत्येकाला आपापलं करायचं हक्क आहे वगैरे, सगळं ठीक आहे. प्रॉब्लेम कुठे आहे माहितीये का, अख्खीच अख्खी इकॉनॉमी गडबडून जाते. सो मला कॉम्पिटिशन पेक्षाही म्हणजे नको असलेल्या कॉम्पिटिशन विषयी जास्त वाईट वाटतं. की मग तिथे असं होतं की अरे आपण काहीतरी चुकतंय आपलं, असा जो फील येतो. इतकं सहज सोपं आहे, इतकं आरामात उरकता येऊ शकतं फिल्म करणं. मग काय वेडे म्हणून लोक वर्षानुवर्ष घालवतात का त्याच्यावर? मला वाटलं मी केलं असं, कधी उठून कोणी काही करत असेल तर मग त्याचा जरा त्रास होतो. सो ती कॉम्पिटिशन मला नक्कीच त्रास देते, पण मग त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं. बाकीची कॉम्पिटिशन मला आवडते. म्हणजे मला स्वतःला, मला व्हिज्युअल्सना मी इतकं महत्व देतो. मला बाजीराव मस्तानी, संजय लीला भन्सालीच्या बाजीराव मस्तानी सारखं आयुष्यात काहीतरी करायला आवडेल. आणि ती जी एक छान स्पर्धा आहे की मी तिथे कधी पोहोचणार, ती मला आवडते. इट इज समथिंग. किंवा आता मुंजामध्ये कोकण सगळं दाखवलंय. माझाही कोकण हा माझाही जवळचा विषय आहे. मला असं वाटतं की अरे मलाही आवडेल एक दिवस मुंजासारखं काहीतरी कोकणातला क्राफ्ट करायला. राईट. सो जी स्पर्धा तुला प्रोग्रेसिव्ह ठेवते ती चांगली. राईट. काहीतरी ग्रोथ झाली पाहिजे. जी स्पर्धा तुला आहे तिथे थांबवते ती घातक. मागे नेणं हे तुझ्या चॉईसवर असतं. म्हणजे तू कोणाशी कम्पेअर करतोय. पण जी सगळ्यात घातक मला वाटतं जी आहे तिथे थांबवते ती स्पर्धा. कारण तू तुझ्या शेजारच्याच माणसाकडे बघतो आणि म्हणतो अरे तुझ्यापेक्षा माझी भारी आहे, झालं संपलं. ती खूप घातक आहे. तिथेच थांबवणारी जी स्पर्धा असते ती. सो त्या पंधातच मी पडत नाही. राईट. हे इंटरेस्टिंग आहे. प्रोग्रेसिव्ह झालं पाहिजे ते. आणि हे काही माझं मत नाही आहे. म्हणजे इव्हन तू आता आपल्याला माहिती आहे की ऍपल आणि विंडोज म्हणजे हे दोघं कॉम्पिटिटर होते. तर त्यांच्यावरची मी डॉक्युमेंटरी बघितली होती, तेव्हा त्याच्यात ते हेच म्हणाले होते की कायम एक हेल्दी कॉम्पिटिटर असावा. त्यामुळे आपल्या सुधारणा होते. तुला कळतं, कम्पॅरिझन कळतं तुला काय आहे काय नाही. दोघांचे आपले आपले स्टँडर्ड सेट होत जातात. सो तसं आहे ते. म्हणजे कायम स्पर्धा म्हणजे तसं काहीतरी मला करायचं नाही. तो दर्जा मला आणायचा आहे. मे बी माझे फिल्मचे विषय वेगळे असतील, पण प्रोडक्शन व्हॅल्यू किती मॅटर करते ही जाणीव मला होणं गरजेचं आहे. म्हणजे राज्यनाट्याच्या बाबतीत असं खूपदा झालं होतं. म्हणजे 2-3 वेळा सलग माझा जेव्हा नंबर आला पुणे सेंटरला, तेव्हा मला स्वतःवर डाऊट यायला लागला होता की अरे असं का होतंय, काहीतरी गडबड आहे. म्हणून मी स्पर्धा अटेंड करायला लागलो. मला असं लक्षात आलं की स्पर्धा मुळात 5च लोकांच्यात होतीये. स्पर्धक जास्त आहेत, स्पर्धा 5 लोक. म्हणजे 20 एंट्री असतात, तर त्यातल्या हौशी राज्यनाट्य स्पर्धा आहे ना, त्यातला हौशी शब्द सिरियसली घेतलेले जास्त आहेत. हौशी येणारे नाट्य शब्द सिरियसली घेणारे कमीच आहेत. स्पर्धा सोडच. तर त्या 20 पैकी 15 नाटकं मी 10व्या मिनिटाला उठून जायचो. मग मला असं लक्षात आलं की अरे स्पर्धा मुळात 5च जणांच्यात होतीये. आणि त्यात जेव्हा परत मी मगाशी म्हणालो तसं राजकारण सुरू झालं, म्हटलं बास आता नको. हे मी असंच मोठेपणा म्हणून नाही सांगत आहे, ही फॅक्ट आहे. राईट. की त्याच्याकडे सुद्धा एक काहीतरी शिकायला मिळेल या वेने बघणारे कमी आहेत. लोक हौशी म्हणूनच ते जास्त करतात, हौस भागवण्यासाठी. मग ते राजकारण नसतं झालं तर तू कंटिन्यू केलं असतं? नाही, मी नसतं केलं, कारण तोपर्यंत माझे कमर्शियल प्रोजेक्ट झाले होते. मी त्या क्रायटेरियातच बसत नव्हतो. आणि मग काही मी परत तेच म्हणतो, ते तुला ते कळलं पाहिजे की आता कुठली गोष्ट तुझ्यासाठी नाहीये आता. सो दॅट इज ओके. येस. त्यासाठी सक्सेस आता तू करतच आहे, त्या प्रोग्रेशन लेवललाच आहे. तर सक्सेस म्हणजे काय? आता पैसे पाहिजेत. आता व्याख्या बदलली का? आता जेवढी नाही, तसे जास्तीचे पैसे नाही. मला आता सक्सेस म्हणजे असं वाटतं आत्ताच्या काळात की तुम्ही ज्या क्वालिटीचं काम करू शकता त्या योग्यतेचा सर्व प्रकारचा मोबदला तुम्हाला मिळाला पाहिजे. इट्स व्हेरी सिम्पल. सर्व प्रकारचा म्हणजे मी कसं म्हणतोय की तेवढे पैसे सुद्धा, तेवढं ऍप्रिसिएशन सुद्धा, तेवढे चांगले प्रोजेक्ट सुद्धा, याला मी सक्सेस म्हणेन. माझा एक प्रोजेक्ट सक्सेसफुल झाला म्हणजे पीप मध्ये मला बेस्ट डिरेक्टर मिळाला, हा परमनंट सक्सेस नाही, असूच शकत नाही. ते प्रोग्रेशन लेवल एक टप्पा आहे. हा, आणि ऍट द सेम टाइम ते काही राज्यनाट्य स्पर्धेसारखं नाही सलग 3 वर्ष मीच बेस्ट डिरेक्टर, असंही नाहीये. खरी फॅक्ट काय आहे, मी मगाशी म्हणाल तसं, आता पैसा हवा म्हणजे काय, म्हणजे मी
आत्ता ना वर्षभरात अशा अनेक गोष्टी घडतायत ज्या खरं तर ये करून सेलिब्रेट करण्यासारख्या आहेत. पण मी एक्साइटच होत नाही. माझी टीम गणते की अरे काय श्रीकांत एवढं सगळं होतं तू एक्साइट कर. मी म्हटलं मी ज्या दिवशी मी प्रोड्युसरचे पहिले पैशाचा पहिला टप्पा देईन ना, त्या दिवशी म्हटलं मी 2 वर्ष अख्खी एकत्र सेलिब्रेट करेन. कारण ती फॅक्ट जात नाही डोक्यात. असे कितीतरी सेलिब्रेशन केलेले आहेत, पण तो प्रोड्युसर लोकांना सांगत फिरतोय की अरे गेला रे पैसा माझा. याला सक्सेसला या अर्थ नाहीये. सो माझ्यासाठी सक्सेस म्हणजे आता असं आहे की ह्या सगळ्याचा बॅलन्स. आत्ता एक बाजू सक्सेसच्या माझी तयार होतीये की फेस्टिवलला, दुसरा सक्सेस असेल ऑडियन्स आता कसं रिसिव्ह करते, तिसरा सक्सेस असेल जेव्हा मी प्रोड्युसरचे पैसे द्यायला लागेन परत. हे झालं डिरेक्टर म्हणून. ऍक्टर म्हणून म्हणशील तर खूप सिम्पल आहे की मला माझ्या कुवतीचे रोल, त्या लेंथचे, त्या डिग्निटीचे, त्या दर्जाचे आणि त्याच्यासाठी पर डे चांगलं पेमेंट हे जेव्हा मिळेल तेव्हा तो सक्सेस असेल. बाकी मी मटेरियलिस्टिक सक्सेस फार कन्सिडर करत नाही आधीपासूनच. मला ते एंडलेस असतात. पण माझ्यासाठी हा सक्सेस असेल. राईट. अजून एक प्रश्न होता की आता इंस्टाग्राम, जसं आपण मध्ये उल्लेख पण केलाय की फॉलोअर्स जास्त असले की चांगली कामं मिळतात, लीड वगैरे मिळतात. आणि एखादा थिएटर करतो कितीतरी वर्ष, चांगला अभिनेता असतो तो मुळात, त्याला एक छोटेसे रोल चांगले मोठेच असतात त्या अर्थाने, पण स्क्रीन टाइम छोटे मिळतात त्याला. तर याच्याबद्दल तुला काय वाटतंय? याच्याबद्दल खूप सिंपल भाषेत सांगायचं झालं तर हा जो थिएटरवाला आहे ना, आपण थोडस ऑप्टिमिस्टिक बघूया त्याच्याकडे. मला असं वाटतं हा जो थिएटरवाला आहे ज्याला कमी रोल हे मिळतात, त्याने त्याचा परफॉर्मन्सचा प्रेझेन्स वाढवणं गरजेचं आहे. तो कसा? सपोज मी कास्टिंग डिरेक्टर आहे, मी असं करणार नाही, पण सपोज जो रील बघून कास्ट करतो त्याच्याविषयी आपण कन्सिडर करूया. आय एम द पर्सन. मी सेलिंग व्हॅल्यू बघतोय. राईट. जो सेन्सिबल आहे ज्याला ऍक्टर हवे तो असं करतच नाही. ज्याला ऍक्टर बघतो. ज्याला सेलिंग व्हॅल्यू हवे. पण आता तुझ्या प्रश्नाबरोबर आपण राहूया. तर मला तुझा स्क्रीनवरचा अपिअरन्स बघण्यासाठी मला तुझे 100 रील्स आहेत. पण तुझा एक मित्र आहे किंवा तू म्हणतोस तसा दुसरा माणूस आहे, मला पहिला प्रश्न पडतो की तुझा दाखव मला स्क्रीन अपिअरन्स, आणि माझ्याकडे काहीच नसतं दाखव. मग मी बाबा आझमच्या जमान्यात केलेलं कुठल्या तरी कामाची एक लिंक पाठवतो. मग मी सांगतो मी सध्या असं नाही दिसत, पण मी तुझं रील काल बघितलंय रे, मला माहितीये तू काल असं दिसत होता, आजही असाच दिसतोस. मी सिक्युअर कसा फील करतोय, अश्युरिटी मला कशात वाटतेय की अरे मला धंदा करायचा आहे, धंदाच आहे तो, बिझनेस आहे. आय एम शुअर अबाउट युअर अपिअरन्स, युअर प्रेझेन्स. बरं, हे ऍक्शन आणि कटचं मीडियम आहे. तुला थोडंसं डोळ्यातनं पाणी आणून, इफ द डिरेक्टर इज शुअर अबाउट इट, अरे हा चल मिल गया, ते नाही का एक टर्म आहे, मिल गया मेरे को मिल गया, कट. मी दिखला तो. हा, मिल गया मेरे को, मिल गया काय तर ते ऍक्सिडेंटल मिल गया. पण रिझल्ट मला हवे तसे सिक्युअर तुझ्याकडनं मिळत आहेत. मग आता ह्याचा अर्थ हा नव्हे की या थिएटर आर्टिस्टने रील्स बनवायचे. राईट. ह्याचा अर्थ हा आहे की तू तुझा प्रेझेन्स, तुझा अपिअरन्स, तुझा परफॉर्मन्स दाखवणाऱ्या गोष्टी वाढव. मग त्या कशा? अरे मोबाईलवरच तू शॉर्ट कंटेंट सुरू कर ना. सेल्फ टेप नामक एक प्रकार आहे जो लोक करतच नाही. सेल्फ टेप, ऍक्टरने सेल्फ टेप बनवायचे. अनेक जण सिनियर लोकांनी सांगितलेलं आहे. आपण आपले टॅलेंट दाखवायला कधीतरी एक ब्रेक मिळायची वाट बघत बसतो. मला माहितीये ना मी कुठल्या पद्धतीचं कास्टिंग, मी कुठल्या पद्धतीला कॅरेक्टर करू शकतो, असं कन्सिडर कर की पुढचे 20 वर्ष तुला तो रोल मिळणार नाहीये. पण तुला माहितीये ना तू ते करू शकतोयस. देन स्क्रिप्ट निवड, मोबाईल ठेव, कोणाला तरी शूट करायला सांग अँड डू इट. कर तू तुझा तू परफॉर्मन्स. राईट. इथे परफॉर्मन्स होऊ शकतो. आता हे 2 जण कॅमेरा घेऊन बसलेत, तू एक परफॉर्म कर, तुझ्या मित्राला घे, तुझी 5 मिनिटाची फिल्म झाली. आणि जेव्हा एखादा कास्टिंग डिरेक्टर येतो आणि तू रील दाखवत नाहीस त्याला, तू तुझी व्हरायटी दाखवतोस, वर्सटॅलिटी दाखवतोस. बरं, असं 15 दिवसाला 1 परफॉर्मन्स करता येतो. राईट. महिन्याला 2, वर्ष 24 वेगळी कॅरेक्टर्स. याला ना थिएटर लागत, ना कोणाला भाडं भरायचंय, ना ऑडियन्सची गरज आहे. बरं, हे तुझ्या फायद्याचं असं ठरतंय की तुला कळतंय मी परफॉर्मर म्हणून कसा इम्प्रूव्ह होतोय, मी स्क्रीनवर कसा दिसतोय.
मला लास्ट टाइम कोणीतरी म्हणालं होतं की आपकी स्किन बहुत खराब आहे किंवा आपके हेअर कुछ तो गडबड आहे. अरे हो यार, तो म्हणतोय ते बरोबर आहे. मी माझ्या 24 परफॉर्मन्स मध्ये चेक केलंय. आता हे वन साइडेड चाललंय. पॅव्हिलियन तिकडे ड्रेसिंग रूम मध्ये बसून बॅटिंग करतात सगळेजण. तो रील बनवणारा नॉनस्ट्राईकला का असे ना आहे तो सेंचुरी मारत नाहीये, तो नॉनस्ट्राईकला आहे. आपण तिकडे आहोत. सो शिकायचं काय आहे, तुला नाही इंस्टाग्राम सोशल मीडिया आवडत, हरकत नाही, पण तू जेव्हा पाठवतोस तेव्हा तू कंपल्सन कर ना कास्टिंग डिरेक्टरवर, सी दिस इज व्हॉट आय एम. मी असा दिसतो, मी पोलिसाच्या रोलमध्ये असा दिसतो, मी ह्या गेटअपमध्ये असा दिसतो, मी त्या गेटअपमध्ये असा दिसतो, माझे रागाचे एक्सप्रेशन हे आहेत. माझं अल्टिमेटली काय माहितीये का, एंगेजिंग पर्सनॅलिटी शोधत असतात ते इन ऑल वे. ऍक्टर म्हणून सुद्धा, लुक वाईज सुद्धा, काही म्हणा. फॉलोअर हा त्यांचा बिझनेसचा पार्ट झाला. एंगेजिंग हा मेन फॅक्टर आहे. नाहीतर कोणालाही घेतलंस तरी. म्हणजे मिलियन मध्ये असणारे व्ह्यूअर्स, फॉलोअर असणारे असे कितीतरी जण आहेत, मग सगळ्यांनाच घेऊन सिरियल काढली असती ती. तसं नाही होत ते. मला टिपक्यांची रांगोळी सिरियल केल्यानंतर माझे फॉलोअर 1,500 वरनं 9,500 वर गेले, पण माझ्या नाटकांचा प्रेक्षक तेवढाच होता. तो जर आधी 70-100 असेल तर तो नंतरही 70-100च होता. त्याचा काही संबंध नाहीये. सो रील स्टार्स घेऊन कंटेंट बनवला जातो, तो परत सोशल मीडियासाठीच बनवला जातो. लार्जर दॅन लाईफ जेव्हा बनतं तेव्हा तुमची माती कुठे होती, ती इथे होती की तू तुझी व्हर्सॅटिलिटीच दाखवत नाहीयेस. तुझा आवाज कसा आहे कळू दे आम्हाला, तुझं किती चेहरा एक्सप्रेसिव्ह आहे कळू दे. सो मला वाटतं हे चांगलं घेण्यासारखं आहे की तुम्ही तुमचा स्क्रीन टाइम वाढवा तुमच्या हातात असलेल्या डिव्हाइसने. तू इतक्या वर्ष झालं काम करतोय, तर एक होप नावाची गोष्ट असते की मिळेल मला. ऍक्टर म्हणून एक होप ठेवणं, जसं तू आता तुझ्या लुकवर पण काम करतोय, केस वाढवतोय किंवा तयारी करतोय बाकीच्या, पण ही होप ही गोष्ट कशी ठेवतो? कारण मी असे खूप ऍक्टर बघितलेत आजूबाजूला, ते खूप डिप्रेस होतात, डिमोटिवेट झाल्यात, किंवा नाही रे हे असंच आहे, मला करायचंच नाहीये. पण ही होप नावाची गोष्ट कशी तू हे करतो? होप्स 2 प्रकारचे असतात, फॉल्स होप्स आणि ट्रू होप. बरोबर. फॉल्स होप्स ठेवले की तो फेल्युअर त्रास देतो तुम्हाला. आता फॉल्स होप्स कशाला मी म्हणतो, यू आर विलिंग टू डू समथिंग फॉर विच तुम्ही त्या योग्यतेचेच नाही. राईट. खरे होप्स ठेवले तर तुम्ही ना स्वतःला इम्प्रूव्ह करत राहता. आय विल गेट समथिंग, बट तोपर्यंत मला काय करत राहायचंय. होप्स म्हणजे काय, फ्युचर. राईट. आणि मला काय करायचं इज प्रेझेंट. तर मी प्रेझेंट मध्ये काय करत राहतोय, तर मी माझ्या होप्सला एक लॉजिकल, प्रॅक्टिकल, रिअल सपोर्ट आहे. पण मी आत्ता काहीच नाही करणार, पण एक ना एक दिवस माझं काहीतरी होणार. हे फॉल्स होप झाले, हा मूर्खपणा झाला. हे एक. आणि दुसरं मी कायम सांगतो, तुम्ही जे काम करताय ते 3 गोष्टींवर डिपेंड असतं. ऍक्टर विषयी आपण बोलूया. हे मी माझ्या ग्रुपमध्ये कायम सांगतो, दॅट इज सुटेबिलिटी, ॲबिलिटी अँड अवेलेबिलिटी. ह्यातली सुटेबिलिटी हा जो मुद्दा आहे तो तुमच्या हातातच नाहीये. कास्टिंग डिरेक्टर म्हणून मला काय हवंय हे कोणीच ऍक्टर नाही ठरवू शकत. माझी गणित आहेत. सो सुटेबिलिटी, एखाद्या गोष्टीला सूट होणं, हे जोपर्यंत तुमच्यासाठी मॅच होत नाही तोपर्यंत तुम्हाला काम नाही मिळणार आहे. ह्याच्यात काही चूक नाही, ह्याच्यात काही पाप नाही. अगदी लोकांचं डिटेलमध्ये रिक्वायरमेंट असतात की का आम्हाला हे कास्टिंग असं हवंय. एखादा दिसायला परफेक्ट असतो पण त्याचा आवाजच मॅच होत नाही. मग कोणीतरी म्हणतं मी डब करेन याचा आवाज, पण मला हाच हवाय, व्हॉट एव्हर. सो वेन वी आर टॉकिंग अबाउट कमर्शियल थिंग्स, कमर्शियली क्राफ्ट होणाऱ्या गोष्टी किंवा प्रॉडक्ट म्हणून, सुटेबिलिटी इज द फर्स्ट थिंग. सेकंड थिंग इज अवेलेबिलिटी. हा सिच्युएशनल मुद्दा आहे की मला तुला कास्ट करायचंय पण तू अवेलेबल नाहीयेस, गेला चान्स. बरोबर आहे. आणि तिसरा मुद्दा आहे ॲबिलिटी, जो कम्प्लिटली तुझ्याच हातात, स्वतःवर डिपेंड आहे. आणि मी जे म्हणतोय ते आहे की ॲबिलिटीवर काम करायला कोणीच अडवलेलं नाही. बरोबर. बरं,
फॉल्स होप्स केव्हा जेव्हा म्हणतो, जेव्हा तू सगळ्याच बाजूने फेल्युअर्स आलेले असतात. तुला काही काळ घालवल्यानंतर जर असं लक्षात आलं असेल की मी बऱ्याच जणांना हे सांगतो की अरे नाही रे, खूप ऑडिशन दिले, काही नाही होत, जाऊ दे, मी ऍक्टिंग सोडतो. काहीच गरज नाहीये. तुला कशासाठी करायचं होतं ते? तर पैसा हवा होता, प्रसिद्धी हवी होती, अनुभव हवा होता. आत्ता कदाचित तुला असं करावं लागेल की ह्या तिन्हीचा मार्ग एक न ठेवता वेगळा ठेवावा लागेल. राईट. तू पैशासाठी वेगळं काहीतरी कर, प्रसिद्धीची हाव कमी कर, आणि अनुभवासाठी थिएटर कर, किंवा तुझ्या कंट्रोल मधलं कर, शॉर्ट फिल्म कर, सेल्फ टेप बनव. ज्यांना काहीच करायचं नसतात ना, ते हे असे डिप्रेस होतात. किंवा आता उद्या कोणीतरी हा इंटरव्ह्यू बघितल्यावर म्हणेल, हा तुझ्या घरच्यांनी सपोर्ट केलाय, तू म्हणतोयस वगैरे वगैरे. ते तसं नाहीये. ते क्रिएटिव्ह स्ट्रगल करावाच लागतो. हा, घरच्यांना सपोर्ट सगळेच करतात. मी तेच म्हणतोय, तू तुझ्या सपोर्ट सिस्टीमचं इम्प्लिमेंटेशन, एक्झिक्युशन किती चांगलं करतोस. कळतंय? घरच्यांचा सपोर्ट आहे म्हणून मी आता काही कार नाही आलेलं नाहीये, किंवा पाऊस म्हणून कॅब नाही केलेली आहे. मी 2 व्हीलर घेऊनच फिरतोय. माझ्या पद्धतीने. पण तुझे एफर्ट्स आहेत, सपोर्ट असं नाही, पण हा, पुढचा भाग येतो. मी तेच म्हणतोय, माझं एक्सपिरियन्सिंग, एक्सप्लोरिंग, एज्युकेशन हे मी नाही थांबवलेलं. सो इट्स व्हेरी सिम्पल. आता आणि सुटेबिलिटी चेक करायला मी म्हणाव्या तेवढ्या ऑडिशनच दिलेले नाहीयेत, ते आता देईन. मला अनेक जण म्हणतात तू हिंदी पण ट्राय कर, थोडंसं हिंदीमध्ये पण चालशील, बघूया, चेक करूया. फक्त ते आता ऑडिशनच्या रांगेत जाऊन थांबणार नाही मी फार. ते तिथं काय होतं, ते तिथे गेल्यानंतर मला पुढच्या फिल्मच्या स्टोरी आणि सुचायला लागतं. मग ते फारच कॉन्ट्रास्ट होतं की रांगेत बसतोय आणि मला पुढचं. त्यामुळे ऑनलाईन जेवढं घडेल तेवढं घडेल. वा, येस, मजा आली. मजा आली ना. हो, खूप वेळ बोललो. आणि आपण खूप महत्वाचे मुद्दे ऍक्टर बद्दल बोललो, की ऍक्टरने आत्ताचे जे 2016 नंतरचे जे ऍक्टर आहेत त्यांच्यासाठी, असं माझं मत आहे. उगाच काहीतरी चिडतील, त्यामुळे मी पण येतो. नाही, डिपेंड, सगळेच नाही आहेत तसे. ते खूप महत्वाचे मुद्दे आहेत, की स्वतःवर काम करणं खूप महत्वाचं आहे. स्वतः ऍक्टर व्हायचं तर ऍक्टिंग स्किलवर काम करणं महत्वाचं आहे. आणि तुझा जो जी पहिलं थिएटर केलं आणि नंतर थिएटरमध्ये तू फक्त थिएटर फिल्म करायची म्हणून नाही केलं, डेडिकेशन नाही. आणि ते नाहीच आहे स्टेपिंग स्टोन, ते वेगळं आहे सगळं. त्याच्यामुळे ते खूप इंटरेस्टिंग आहे की तू थिएटर पूर्णपणे एक्सप्लोर केलं. ज्यावेळेस तुला वाटलं की आता मी पॉज घ्यावा, तो पॉज घेतला आणि फिल्म करण्याचा पर्पज शोधून तू फिल्म केली, उगाच नाही केलं. तर मला हे खूप इंटरेस्टिंग वाटलं की मिनिंगफुली तू काहीतरी करायचा प्रयत्न करतोय. त्या मिनिंगफुली करण्याला फक्त ते करणं होत नाही, त्याचं एक दाद पण मिळते. जिथे फिल्म फेस्टिवल आहे, पिफ आहे किंवा कान्स आहे, अशाच फिल्म, चांगल्या फिल्म करत राहा, चांगलं थिएटर करत राहा, आम्हाला दाखवत राहा. येस दादा, थँक्यू. थँक्यू सो मच. थँक्यू सगळ्यांना. थँक्यू. येस मित्रांनो, आजचा हा एपिसोड तुम्हाला आवडला असेल आणि त्याहीपेक्षा पेशन्स ठेवून तुम्ही पूर्ण बघितलं असेल तर मला फारच भारी वाटतंय. आणि राहुल असे खूप छान छान इंटरव्ह्यू घेतो. थँक्यू सो मच राहुल, तू मला बोलवलंस ह्याच्यासाठी. मी खरंच म्हणजे फिल्म केल्यापासूनचा हा माझा पहिला इंटरव्ह्यू आहे. आय होप पुढे अजून छान छान इंटरव्ह्यू होतील. त्याच्यामुळे जे काही 2 वर्षातले एक्सपिरियन्स साचले होते ते मी बोलू शकलो, त्यासाठी थँक्यू. तुमचेही आभार. आणि राहुलच्या ह्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ शेअर करा आणि खरंच करा, कारण खूप इंटरेस्टिंग लोकांचे इंटरव्ह्यू त्याने घेतले आहेत आणि पुढे जाऊनही घेणार आहे तो. थँक्यू तुम्ही हा व्हिडिओ बघितल्याबद्दल.